सततची नापिकी, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, या परिस्थितीला कंटाळून जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील तनवाडी गावातील जगदीश शेंडगे यांनी इराणी खजूर लागवडीचा विचार केला. खजूर पिकातून आपला फायदा होईल यावर सुरुवातीला विश्वासच बसत नव्हता. पण नव्या वाटेच्या शोधात खजुराने त्यांच्या आयुष्यात लाखोंचा गोडवा आणला. रोपं घेताना ते सांगत होते की तुमचे 8-9 लाख रुपये पहिल्याच मालात फिटतील, पण आम्हाला असं वाटत नव्हतं फिटतील म्हणून. तर नंतर आमचा तेवढा माल आमचा 4-4.5 टन माल निघाला पहिल्या वर्षी, आणि तो 200 रुपयाने गेला. 8-9 लाख 8-8.5 लाख रुपये आमचे क्लिअर त्या टायमालाच झाले. खजुराच्या उत्पादनातून पहिल्याच वर्षी गुंतवलेले सर्व भांडवल निघाले. पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्याच्या धडपडीत त्यांना करोडो रुपये मिळवून देणारा नवा मार्ग गवसला. 12-13 टन माल निघाला जवळपास. तर आमचे 24 लाख रुपये झाले दुसऱ्या वर्षी. आणि आता हे तिसरं वर्ष आहे आमचं. तिसऱ्या वर्षी ह्या वर्षी आमचा 22 ते 23 टन माल आहे. तर हे 40 ते 45 लाखाचं आमचं उत्पन्न ह्या वर्षी आम्हाला होण्याची अपेक्षा आहे. जगदीश शेंडगे यांना एकूण 25 एकर शेती आहे. यातील 3 एकर क्षेत्रावर त्यांनी 25x25 अंतरावर खजुराची लागवड केली. मग त्यांनी रोपं कुठून मागवली? एका एकरमध्ये रोपांची संख्या किती? रोपांचे प्रकार निवडताना काय काळजी घ्यावी? यासाठी त्यांना एकूण भांडवल लागलं तरी किती? हे प्रश्न तुम्हाला पडले असतील. या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. आणि ते इराणहून आम्ही मागून घेतलं आणि लावणी केली. लावल्याच्या नंतर ह्याला तिसऱ्या वर्षी माल आला. तिसऱ्या वर्षी माल आल्याच्या नंतर आम्हाला खड्डे ते सगळं लावूस तर आमचा 9 लाख रुपये जवळपास खर्च झाला सगळा. 25 एकर आहे आणि हे 3 एकरमध्ये आहे. 3 एकरमध्ये 181 झाडे. ह्याच्यामध्ये 11 झाडं नर जातीचे असतात. 15 झाडाला एक नराचं झाड लागतं. हे पोलिनेशन करावं लागतं. त्याचं पोलिनेशन केल्याशिवाय हा माल तयार होत नाही. खजुराची लागवड केल्यानंतर पीक व्यवस्थापन करण्यासाठी कोणकोणती खते वापरावी लागतात? कीड व्यवस्थापनेसाठी कोणती रसायने वापरावी लागतात? त्यांचा नेमका खर्च किती असतो? हे देखील सविस्तर जाणून घेऊयात. 9 लाख रुपये आमचा झाडाचा खर्च लावणीचा. त्याच्यानंतर फक्त शेणखत आणि पाणी, ह्याला खुरपायला बाई लागत नाही. आणि रासायनिक फवारणी नाही, कीटकनाशक कोणचं हे नाही, खत नाही, काही नाही. फक्त शेणखत आणि पाण्याचाच खर्च फक्त. तर शेणखत एकरी 3 ते 4 ट्रॉल्या दरवर्षी आम्ही टाकतो 2 वेळेस. जगदीश शेंडगे आपल्या खजुराच्या बागेतून अनेक टन खजुराचे उत्पादन घेतात. विशेष बाब म्हणजे ते हा माल कोणत्याही व्यापाऱ्याला विकत नाहीत. इथं येऊन सुद्धा मागते, पण आम्ही आतापर्यंत व्यापाऱ्याला दिला नाही. कशामुळे आमचा भाव डायरेक्ट 200चा इथं जातोय आणि व्यापारी 100 रुपये 70 रुपये मागितल्यानंतर आम्ही देत नाही. बाजार भाव म्हणजे आपण व्यापाऱ्याच्याकडे द्यायचा म्हणलं तर कधी 100 लागतो, कधी 125 लागतो, कधी 80 बी लागतो. आणि आपण स्वतः जर स्टॉलवर विकला तर 200 रुपयाच्या कमी विकत नाही. खजुराचा माल एका वेळी तयार होत नाही. संपूर्ण माल एकत्रित विकायचा झाल्यास शेतकऱ्यांपुढे कोल्ड स्टोरेजचा पर्याय आहे. खजुराला कमी भाव असण्याच्या काळात कोल्ड स्टोरेजचा पर्याय उपयोगी आहे. तोडायला आल्याच्या नंतर 3-4 दिवस टिकतो तोडल्याच्या नंतर. आणि हे जर आपण कॅरेटमध्ये पॅक करून कोल्ड स्टोरेजला जर ठेवला तर 1 महिना टिकतो हे माल. 1 महिन्याच्या नंतर पुन्हा इथं आणून विकला तरी चालतो. आणि ह्याचा विषय म्हणजे असा आहे की सगळा माल एका दिवसात तोडायला येत नाही. म्हणजे क्विंटल, 1.5 क्विंटल, 2 क्विंटल माल रोजचा निघतो. जसा निघतो तसा इथं विकतोय. तर जर निघला तर पॅक करून आपण कॅरेटमध्ये ठेवून कोल्ड स्टोरेजला माल ठेवायचा. ते 1 महिन्याच्या नंतर पुन्हा इथं आणून विकायचा. ते 1 महिन्यात झाडावर काही राहत नाही पुन्हा नंतर. इतर पिकांपेक्षा खजूर लागवडीचे फायदे काय आहेत यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कमी पाण्यात येणारं झाड, रासायनिक खते, रसायनांचा खर्च वाचतो. 4थ्या वर्षापासून उत्पादनाला सुरुवात. तब्बल 70 वर्षांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. गहू, सोयाबीन ही आंतरपिके घेता येतात. आंतरपिकातून दुप्पट आर्थिक नफा. दुष्काळी भागासाठी खजूर शेती वरदान. उत्पादन खर्च कमी तर फायदा अधिक. पारंपरिक शेतीला बगल देत जगदीश शेंडगे यांनी नवीन वाट निवडली आहे. त्यातून त्यांना भरघोस आर्थिक नफा होतोय. त्यांनी यशस्वी केलेला खजूर शेतीचा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. ब्युरो रिपोर्ट, अजय गाढे, राईट अँगल, जालना.